मित्रांनो, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाकडे आपण वाटचाल करत आहोत. आज आपण सारेच स्वातंत्र्याचा उपभोग घेत आहोत. पण हे स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले का हो? अजिबात नाही. यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे. आपले सर्वस्व पणाला लावले आहे. काही परिचित आहेत, तर काहींची नावे देखील माहीत नाहीत. या साऱ्यांचे ऋण आम्ही कधीच फेडू शकणार नाही. पण त्यांचे सतत स्मरण करून त्यांचे आदर्श आचरणात आणले तर काही अंशी आपण त्यांचे ऋण तर फेडणार नाही, पण त्यांना ती खरी श्रद्धांजली, आदरांजली ठरेल. एवढ्या कमी वेळात त्यांचं चरित्र मांडता येणार नाही, सांगता येणार नाही, पण काही वीरांची ओळख मात्र आपल्याला या निमित्ताने करून घेता येईल. मित्रांनो, जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. असा माझा भारत देश. आणि साहजिकच परकीयांचं लक्ष त्याच्याकडे वेधलं गेलं आणि मग एकामागून एक आक्रमणं सुरू झाली. आणि अशी आक्रमणं सुरू असताना आमचे भारतीय अजिबात डगमगले नाही. प्रत्येक वेळी त्यांनी अगदी निकराने लढा दिला. आद्य क्रांतिकारक ज्यांना म्हणता येईल, आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक रामोशी जमातीत जन्माला आले, पण संस्कार होते. जमात महत्त्वाची नव्हती, तर घरातले संस्कार होते. तुरुंगात असताना अल्प शिक्षण त्यांना मिळालं आणि कुशाग्र बुद्धी असल्यामुळे या अल्प शिक्षणाने उमाजी जो आहे तो आमूलाग्र बदलून गेला आणि शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रतिसरकार त्याने स्थापन केले. सर्वात प्रथम इंग्रजांच्या विरोधात लढण्याचं धाडस उमाजीने केलं. आणि मित्रांनो, सलग 14 वर्ष उमाजीने इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं. असे हे आमचे क्रांतिकारक. पण आमच्या देशाला फितुरीचा मोठा शाप आहे आणि या शापामुळेच उमाजी नाईक पकडले गेले आणि त्यांना फाशी देण्यात आली. 1857चा उठाव आपल्या सगळ्यांना माहिती आहे. नानासाहेब पेशवे, राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे अशा अनेक वीरांनी इंग्रजांच्या विरोधात लढा दिला. अशाच लढ्यामध्ये नानासाहेब पेशव्यांनी योजना आखली की सगळ्यांनी एकदाच आपण उठाव करायचा आहे. पण तोपर्यंत मंगल पांडे याला संयम सुटला. त्याला सहन झाला नाही इंग्रजांचा जुलूम. कारण बराकपूर छावणीमध्ये जेव्हा तो होता तेव्हा इंग्रजांनी सगळ्यांना ख्रिस्ती करायचं म्हणून हिंदू आणि मुस्लिम यांना बाटवण्याचं ठरवलं, त्यांचा धर्मभ्रष्ट करण्याचं ठरवलं. आणि त्यामुळेच काडतुसांना त्यांनी गायीची चरबी आणि डुकराची चरबी लावली आणि ही काडतुसं दाताने तोडायला लावली. अशा परिस्थितीत मंगल पांडेचा संयम सुटला आणि मंगल पांडेने परेडवर मैदानात सर्वजण जमलेले असताना हातात बंदूक घेतली आणि सगळ्यांना तो ललकारत होता की अरे, या इंग्रजांच्या विरोधामध्ये तुम्ही लढायला तयार व्हा. पण कोणीही त्याला साथ दिली नाही. अखेर मेजर ह्युसन आला त्याला पकडायला आणि त्याने संतापात मेजर ह्युसनला गोळ्या घातल्या. त्याच्या पाठोपाठ त्याच्या साथीदारांना सुद्धा घातल्या. आणि अशा वेळेला शेजारच्या छावणीतून अनेक इंग्रज सैनिक पळत आले आणि त्यांनी मंगल पांडेला गराडा घातला. मंगल पांडे एकाकी पडला. अनेकांना हाक मारतोय, पण कोणी मदतीला आलं नाही. आणि मग अशा वेळेला आत्मबलिदान हे महत्त्वाचं ठरेल असे वाटून त्याने स्वतःवर गोळी झाडली. पण दुर्दैव असं की त्याचे आत्मबलिदान झाले नाही आणि त्याला नंतर फाशी देण्यात आली. असे एकापेक्षा एक क्रांतिकारक आमचे. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, ज्यांनी बालपणापासूनच इंग्रजांच्या विरोधात खूप चीड होती त्यांना. घरातले संस्कारही तसेच होते. पण मोठं झाल्यानंतर त्यांनी ठरवलं की काही झालं तरी या इंग्रजांना मला देशातून हाकलून लावायचं आहे. आणि मग सुरू झाला त्यांचा लढा. त्यांनी तलवारबाजी गणबा महाराकडून तर दांडपट्टा लहुजी साळवे बुवांकडनं शिकले आणि सुरुवात केली. पुण्यामधले प्रतिष्ठित लोक सगळ्यांना ते एकत्र करत
त्यांना सांगत की भारतीय स्वातंत्र्याचं महत्त्व काय आहे, आपण स्वतंत्र का झालं पाहिजे. पण लोक कोणीही त्यांना साथ द्यायला तयार नव्हते. खूप निराश झाले आणि मग शेवटी त्यांनी रामोशी जमातीला एकत्र केलं आणि रामोशांच्या मदतीने त्यांनी लढा द्यायला सुरुवात केली. पण शस्त्र खरेदीसाठी जेव्हा पैसा कमी पडू लागला तेव्हा सशस्त्र दरोडे देखील टाकले. पण दरोडे टाकताना एक मात्र केलं की त्यांनी लोकांना सांगितलं होतं, आधी सांगून मग दरोडे घातले आणि लोकांना सांगितलं होतं की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तुमची ही जी लूट आहे ती आम्ही परत करणार आहोत. क्रांतिकारक सेनेची स्थापना करून इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं. पण काही काळाने रामोशींनी दगा दिला आणि एकदा अपयश आलं त्यांना. अपयश आल्यामुळे श्री शैल्य मल्लिकार्जुन इथे ते गेले. खूप निराश होते. आत्मचरित्र लिहिलं की मला स्वातंत्र्य मिळवता येत नाही आहे. आणि मग त्याच अवस्थेत त्यांनी स्वतःचं शिरकमल शंकराला वाहण्याचा देखील प्रयत्न केला. पण पुजाऱ्याने समजावलं की पुन्हा एकदा प्रयत्न कर. आणि पुन्हा एकदा त्यांनी प्रयत्न केला. पण आमचं दुर्दैव की त्यांना यश मिळालं नाही. आणि मग शेवटी ते गाणगापुरात राहायला लागले. आणि फितुरीमुळेच डॅनियल त्यांच्या मागावर होता. त्याला त्यांचा पत्ता समजला आणि डॅनियलने वासुदेवांना पकडलं. ते सुद्धा त्याने फितुरीनेच पकडलं. आणि पकडल्यानंतर जेव्हा वासुदेवांची रवानगी एडनच्या कारागृहात झाली तेव्हा मात्र सगळ्यांना त्यांचं महत्त्व कळायला लागलं. तेव्हा सगळे हळहळ करायला लागले की अरे आपण यांची साथ दिली नाही. पण काही उपयोग नव्हता. एडनच्या कारागृहात त्यांचे भयंकर हाल करण्यात आले. आणि तरीही डोक्यात एकच विचार होता की माझी भारत माता स्वतंत्र व्हायला पाहिजे. आणि त्याही स्थितीत त्यांनी हिम्मत केली. तुरुंगाचा दरवाजा जो होता त्या दरवाजाला उखडून काढलं. जेवढी असेल नसेल तेवढी ताकद लावून दरवाजा उखडून काढला आणि त्या दरवाजाचा शिडीसारखा वापर केला आणि तुरुंगाच्या बाहेर ते निघाले. पण पुन्हा एकदा आमचं दुर्दैव की वासुदेवांना पकडण्यात इंग्रजांना यश आलं. आणि पुन्हा एकदा एडनच्या कारागृहात त्यांना आणण्यात आलं. आणि मग काय, त्यांचे अतोनात हाल करण्यात आले. त्यांना एक पाऊलही टाकता येऊ नये म्हणून पायाच्या तळव्यांची कातडी पूर्णपणे सोलून टाकण्यात आली. खूप हाल केले. आणि मग वातावरण अतिशय खराब. त्यामुळे त्यांना क्षयरोगाची लागण झाली. त्यांनी अन्नपाणी सोडून दिलं. त्यांना खूप जण समजवत होते पण त्यांना खूप नैराश्य आलेलं होतं. आणि मग त्यांनी शेवटी अशी अवस्था आली की आता 8-10 दिवसामध्ये वासुदेव राहणार नाहीत. पूर्वी असं होतं की दया अर्ज करता येत होता की मला आता माझ्या घरी मरण यावं. वासुदेवांनी तो विनंती अर्ज केला. पण इंग्रजांनी तेवढीसुद्धा त्यांची विनंती जी आहे ती मान्य केली नाही. आणि शेवटी म्हणतात ना की मातृभूमीची आस ही खूप मोठी असते. आणि शेवटी 17 फेब्रुवारी 1883ला वासुदेवांनी एडनच्याच कारागृहात अखेरचा श्वास घेतला. क्रांतिकारकांचे मुकुटमणी म्हणजेच विनायक दामोदर सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर. किती सांगावं त्यांच्याविषयी. तरुणांमध्ये प्रखर देशप्रेमाची मशाल त्यांनी पेटवली. अतिशय कोवळ्या वयाचा तरुण बॅरिस्टर होण्यासाठी लंडनला गेला आणि त्या ठिकाणी स्वस्थ न बसता अभिनव भारत नावाची संघटना स्थापन केली आणि क्रांतिकारकांचं कार्याला सुरुवात त्यांनी केली. बॉम्ब तयार करण्याचं तंत्र आत्मसात केलं आणि ते शिकवलं देखील. असे हे आमचे सावरकर. जेव्हा सागरातील उडी तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की एवढा विचार करून कुठलंही भय चेहऱ्यावर नव्हतं की मला आता शिक्षा होणार आहे. आणि त्याही स्थितीत त्या जहाजातून जेव्हा उडी मारली त्यांनी तेव्हा रक्तबंबाळ शरीर होतं. समुद्राच्या खारट पाण्याने साऱ्या शरीराची आग होत होती. आणि त्याही अवस्थेत त्यांनी सुटण्याचा प्रयत्न केला. पण पुन्हा ते पकडण्यात आलं त्यांना. आणि मग 2 जन्मठेपांची जेव्हा सजा सुनावण्यात आली तेव्हा सावरकर डगमगले नाहीत. त्यांनी उलट प्रश्न केला की 50 वर्षे तुमची ब्रिटिश सत्ता राहणार आहे काय, असं वाटतंय का तुम्हाला. आणि ठीक आहे, याचाच अर्थ असा 2 जन्मठेपा तुम्ही मला देतात आहे म्हणजेच तुमचा पुनर्जन्मावर विश्वास आहे, असा युक्तिवाद देखील त्यांनी केला.
त्यांना अंदमानच्या कारागृहात ठेवण्यात आलं. खूप हाल त्यांचे देखील करण्यात आले. कोलूच्या साह्याने तेल काढावं लागत होतं, दोरखंड विणावे लागत होते आणि अशा अवस्थेमध्ये देखील सावरकर अजिबात डगमगले नाहीत. त्यांनी तिथे देखील आपलं क्रांतिकार्य सुरूच ठेवलं. काव्य लिहिलीत, फटके लिहिले आणि काव्य लिहिताना तर जेलर इतका दुष्ट होता, काही नव्हतं साधन आणि मग तुरुंगाच्या भिंतीवर घायपातीचा काटा घ्यायचा आणि त्या काट्याने काव्य लिहायची. केव्हा? रात्री, इतकं थकलेलं असताना देखील. आणि मग ती काव्य एकदा जेलरच्या लक्षात आली तेव्हा जेलरने त्याला काळा रंग फासला. सावरकरांनी पाहिलं ते आणि ते हसले. बरं झालं तुम्ही माझी परत लिहायची सोय केली. परत त्यांनी काव्य लिहिली आणि त्यानंतर जेव्हा ते तुरुंगाच्या बाहेर आले तेव्हा लिहिलेली सगळी काव्य त्यांनी लिहून काढली परत. कितीही प्रखर बुद्धिमत्ता होती. त्यांच्या सर्व कुटुंबानेच देशासाठी सर्वस्व अर्पण केले, पण स्वातंत्र्यानंतर देखील त्यांना योग्य न्याय मिळाला नाही, हे आमचं दुर्दैव आहे. मित्रांनो, सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? असे जळजळीत अग्रलेख लिहून केसरी आणि मराठामधून टिळकांनी जनजागृती केली. शिवजयंती, गणेशोत्सव या माध्यमातून युवकांना एकत्र केलं. विदेशी कापडाची होळी, राष्ट्रीय शिक्षण अशा चतुसूत्रीचं अवलंबन सगळ्यांना करायला लावलं. स्वातंत्र्यासाठी सगळ्यांना प्रेरणा दिली. त्यांनी स्वतःचा जो संसार आहे तो देशासाठी वाहून दिलेला होता. एवढंच काय, शेवटी जेव्हा प्लेगची साथ आली तेव्हासुद्धा टिळकांचं लिखाण हे चालूच होतं. सिंहगर्जना त्यांची चालूच होती. आणि मग जेव्हा त्यांचा मुलगा हा प्लेगने गेला तेव्हा टिळक अग्रलेख लिहित होते. पण जेव्हा बातमी त्यांना कळली तेव्हा त्यांनी असं म्हटलं की होळीच्या सणाला प्रत्येक घरातून एक गोवडी जाते, तसं या प्लेगने माझ्या पण घरातला एक बळी घेतला आहे. आणि त्यांनी तो अग्रलेख पूर्ण केला आणि मगच ते घराकडे गेले. केवढं हे त्यांचं धीरोदात्तपणा आपल्याला म्हणता येईल. मित्रांनो, सगळ्यांनी तर बलिदान दिलं, पण एकाच कुटुंबातील तिघे सख्खे भाऊ यांनी देशासाठी बलिदान दिलं. हे बंधू म्हणजे कोण? चाफेकर बंधू. दामोदर चाफेकर, बाळकृष्ण चाफेकर आणि वासुदेव चाफेकर. हे तिघही भाऊ टिळकांच्या ध्येयाने, टिळकांनी त्यांना प्रेरणा दिली आणि त्याने ते भारले गेले आणि त्यांनी एकाच कुटुंबातल्या या तिघ भावांनी रँडचा खून केला. आणि त्या रँडचा खून केल्याबद्दल दामोदर, बाळकृष्ण, वासुदेव असे तिघ चाफेकर बंधू आणि त्यांचा मित्र महादेव रानडे या चौघांना देखील इंग्रजांनी फाशी दिली. हे चौघे देखील केवळ फितुरीमुळेच पकडले गेले होते. असाच एक तरुण जो अत्यंत श्रीमंत घरातला होता आणि तो अतिशय शानशौकीने असा राहणारा होता. त्याला खूप आवडायचं आयटीत राहणं, अत्तर माळणं. आणि असा हा तरुण जेव्हा लंडनला गेला आणि सावरकरांच्या सान्निध्यात आला तेव्हा तो आमूलाग्र बदलला. सावरकरांच्या सान्निध्यात येऊन त्याला देशप्रेमाचं वेड लागलं आणि मग हा तरुण अगदी देशासाठी, मातृभूमीसाठी प्राण द्यायला तयार झाला. सावरकरांशी तो नेहमी बोलायचा की मला मातृभूमीसाठी बलिदान द्यायचं आहे. सावरकरांनी त्याची परीक्षा घेतली आणि नंतर योग्य वेळ आल्यावर त्याला जबाबदारी दिली. जबाबदारी होती कर्झनवायलीचा खून करण्याची. आणि मदनलालला सावरकरांनी सांगितलं होतं की बघ मदन, हे काम जर झालं नाही तर तू मला तोंड देखील दाखवू नकोस. इतके गुरु शिष्याचं नातं असलेले दोघेजण, पण एवढं निर्वाणीचं ऐकल्यावर मदनलालने निश्चय केला आणि सांगितलं की हे काम मी नक्कीच फत्ते करेन. आणि कर्झनवायलीचा खून करण्यासाठी जेव्हा सभागृहात मदनलाल आला तेव्हा त्याला त्याच्या एकाने विचारलं की भारतात कधी परत जाणार आहे. आणि त्याने सांगितलं की लवकरच, माझी आता शेवटची परीक्षा आहे आणि ती पास झालो की मी भारतात जाणार आहे. पण समोरच्याला माहीत नव्हतं की त्याची शेवटची परीक्षा काय आहे. आणि त्याने कर्झनवायलीचा खून केला. खून केल्यानंतर अर्थातच त्याला पकडण्यात आले. सावरकरांची भेट एकदाच त्याची झाली, त्यानंतर सावरकरांना भेटूसुद्धा दिलं नाही.
असा हा मदनलाल. 17 ऑगस्ट 1909ला त्याला फासावर देण्यात आलं. फाशी दिली. त्याला कुठल्याही प्रकारचं भय चेहऱ्यावर नव्हतं. त्याने सावरकरांजवळ शेवटची इच्छा सांगितली होती की माझं जे शरीर आहे त्याच्यावर हिंदू पद्धतीने अंतिम संस्कार करण्यात यावे. पण इंग्रज मोठे जुलमी होते, दुष्ट होते आणि त्यांनी त्याची अंतिम इच्छा देखील पूर्ण केली नाही. तर ती शवपेटी त्यांनी त्याच कारागृहात, पॅन्टनविलेच्या कारागृहात गाडून टाकली. आणि मग जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा 67 वर्षांनी सारखा पाठपुरावा केल्यानंतर 67 वर्षांनी 17 ऑगस्ट 1976ला त्याची शवपेटी जी आहे ती भारतात आणण्यात आली आणि मग त्याच्यावर हिंदू पद्धतीने अंतिम संस्कार करण्यात आले. अनंत कान्हेरे, एक 18 वर्षांचा कोवळा तरुण, बाबाराव सावरकरांना अटक झाली तेव्हा तो खूप संतापला आणि त्यानंतर त्याने ठरवलं की याला सगळ्याला जो कारणीभूत आहे त्याला आपण संपवायचं आहे. आणि विजयानंद नाट्यगृहात सर्वांच्या देखत त्याने त्या इंग्रज अधिकाऱ्याला गोळ्या घालून संपवलं आणि 19 एप्रिल 1910 रोजी हसत हसत तो फासावर गेला. जालियनवाला बाग हत्याकांड आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि जालियनवाला बाग हत्याकांडात अनेक असे निरपराध लोक मारले गेले आणि त्याला कारणीभूत होता मेजर ओडवायर, जनरल ओडवायर. आणि त्याला त्याबद्दल बक्षीस देण्यात आलं, त्याचा गौरव करण्यात आला. हे सगळं एका तरुणाला सहन झालं नाही आणि एक अनाथ तरुण जो होता त्याने प्रतिज्ञा केली की मी या मेजर जनरल ओडवायरला संपवणार. आणि हा अनाथ तरुण म्हणजेच उधम सिंग, सरदार उधम सिंग. आणि त्यांनी खडतर परिश्रम घेतले. लंडनमध्ये जाऊन 21 वर्षांच्या खडतर प्रयत्नानंतर त्यांनी त्यांची प्रतिज्ञा पूर्ण केली. त्यासाठी त्यांनी हिंदू मुस्लिम शीख ऐक्यासाठी राम मोहम्मद सिंग आझाद हे नाव देखील त्यांनी धारण केलं. आणि असं 21 वर्षाच्या खडतर प्रयत्नांनी त्यांनी जेव्हा ओडवायरला संपवलं त्यानंतर मात्र त्यांना 31 जुलै 1940ला फाशीची शिक्षा देण्यात आली. तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आझादी दूंगा. आझाद हिंद सेनेची स्थापना करणारे नेताजी सुभाषचंद्र बोस, अत्यंत श्रीमंत घरातील, लहानपणापासून वैराग्य असलेले, वडिलांचा सतत इंग्रजांकडे असणारा ओढा आणि घरातून देशभक्तीला असलेला विरोध, तरी देखील नेताजी इंग्लंडला जाऊन ICS परीक्षा उत्तीर्ण झाले. पण उत्तीर्ण झाल्यानंतर मातृभूमीसाठी त्यांनी ती सनद नाकारली. आझाद हिंद सेना स्थापन केली. आपलं जीवन, पूर्ण जीवन हे मातृभूमीसाठी त्यांनी खर्ची केले. आणि अखेर 18 ऑगस्ट 1945ला आपल्याला भारत मातेला स्वतंत्र करण्याचे स्वप्न अधुरे ठेवून नेताजी आपल्यातून निघून गेले. लाला लजपतराय यांना सॉन्डर्सने मारले होते, छातीवर प्रहार केला होता आणि त्यामध्ये लालाजी गेले. आणि जेव्हा लालाजी गेले तेव्हा लालाजींच्या मृत्यूचा बदला घेण्याची प्रतिज्ञा आमच्या क्रांतिकारकांनी केली. आणि त्यामध्ये चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव हे सगळेजण होते. आणि त्यांनी ती आपली प्रतिज्ञा सॉन्डर्सचा खून करून पूर्ण केली. त्यानंतरही अनेक क्रांतिकार्य त्यांनी केले. चंद्रशेखर आझाद अगदी कोवळ्या वयाचा मुलगा होता तेव्हाच त्याने इंग्रजांच्या विरोधात मोर्चा निघाला होता. त्यावेळेला त्याने पोलिसांना मारलं होतं आणि त्यावेळेला त्याला 15 कोड्यांची शिक्षा झाली. अतिशय लहान होता पण 15 कोड्यांची शिक्षा त्याने डोळ्यातून एकही अश्रू न गाळता भारत माता की जय, इन्किलाब जिंदाबाद म्हणत पूर्ण केली. आणि मनाशी निश्चय केला की आज जर मी पकडलं गेलोय पण यापुढे मी इंग्रजांच्या ताब्यात पकडला जाणार नाही. आणि तशी प्रतिज्ञा देखील त्याने भगतला सांगितली होती की मी वचन दिलं होतं भगतला की मी इंग्रजांच्या ताब्यात कधीही जिवंत सापडला जाणार नाही. आझाद ही रहे हे आझाद ही रहेंगे अशी प्रतिज्ञा त्यांनी शेवटी पूर्ण केली. बाभळीच्या झाडाखाली, जांभळाच्या झाडाखाली आल्फ्रेड पार्कमध्ये
आईची वाट पाहत असताना फितूरच होते. फितुरांनीच सांगितलं की आईची भेट घडवून आणू तुझ्या, आणि म्हणून जांभळाच्या झाडाखाली ते बसलेले असताना इकडे इंग्रजांना बातमी दिली गेली आणि DSP नॉट बॉवर 40 सशस्त्र पोलिसांसह तिथे येऊन पोचला आणि चंद्रशेखर आझाद यांनी 40 मिनिटं 32 मिनिटं एकट्याने त्या सशस्त्र पोलिसांशी, नॉट बॉवरला तर पहिल्याच दमात त्यांनी त्याचा हाताच्या चिंधड्या केल्या, पण सगळ्यांशी ते लढले आणि शेवटी असंख्य गोळ्या शरीरात लागल्यामुळे त्या जांभळाच्या झाडापाशीच त्याचा आभार मानत त्यांनी शेवटची गोळी जेव्हा उरली तेव्हा भगतला दिलेलं वचन खरं करण्यासाठी स्वतःच्या कानाजवळ ती गोळी झाडली आणि जांभळाच्या झाडाचा आश्रय घेत ते शहीद झाले 27 फेब्रुवारी 1931ला. असे हे आमचे एकापेक्षा एक क्रांतिकारक. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव अवघ्या 23-24 वर्षाचे तरुण, पण क्रांतिकार्याने झपाटलेले होते. एकत्र क्रांतिकार्य करत होते. भगतसिंग आणि सुखदेव यांच्या घरातूनच देशप्रेमाचं वातावरण होतं. देशप्रेमाने भारावले होते, पण राजगुरूच्या घरी मात्र त्या उलट वातावरण होतं आणि लहान असतानाच राजगुरू घरातून पळून गेला आणि यांच्यामध्ये येऊन त्याने क्रांतिकार्य करण्यास सुरुवात केली. भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी असेंब्लीत बॉम्ब टाकला आणि त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली. कालांतराने त्याच कारागृहात राजगुरू आणि सुखदेव यांना देखील आणण्यात आलं. तिघेही जीवाभावाचे मित्र अगदी, आणि तिघांनाही योगायोगाने एकाच कारागृहात आणण्यात आलं. त्यांना अर्थातच खटला सुरू झाला आणि मग 24 मार्च 1931 ही फाशीची तारीख ठरवण्यात आली. इंग्रज मोठे दुष्ट होते. त्यांच्या लक्षात आलं भगतसिंगाचे वडील हे कारागृहाच्या बाहेर सभा घेत होते, आंदोलनं करत होते आणि 23 मार्चच्या रात्री त्यांनी पूर्ण रात्रभर तिथे थांबायचं असं ठरवलं होतं की 24 मार्चला सकाळी फाशी होणारे तिघांची प्रेतं आपल्या ताब्यात घ्यायची आहेत. म्हणून सगळेजण जेलच्या बाहेर जमलेले होते आणि त्याच वेळेला इंग्रजांनी आपला निर्णय बदलला आणि 23 मार्च 1931ला संध्याकाळी 7 वाजता फाशी देण्याचं ठरवलं. तिघांनाही सांगण्यात आलं, पण तिघंही डगमगले नाही. भयाची रेषासुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर नव्हती. तिघांना कोठडीतून बाहेर काढण्यात आलं. तिघांनी एकमेकांच्या हातात घेतले आणि गात होते, मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला, माहे रंग दे बसंती चोला, माहे रंग दे बसंती चोला. जिस चोले को पहन शिवाजी खेले अपनी जान पे, जिसे पहन झांसी की रानी मिट गई अपनी आन पे, आज उसी को पहन के निकला आज उसी को पहन के निकला हम मस्तों का टोला, मेरा रंग दे बसंती चोला, माहे रंग दे बसंती चोला. तिघांनीही हसत हसत फासाचे दोर जे आहेत ते फुलांचे हार समजून गळ्यात टाकले आणि तिघंही मातृभूमीसाठी शहीद झाले. पण इंग्रज एवढ्यावर थांबले नाही. त्यांनी त्याच वेळेला त्यांच्या तिघांची प्रेतं जबरदस्तीने मागच्या दरवाजाने नेली आणि त्यांना जाळून टाकण्याचा प्रयत्न केला. इकडे जेव्हा लोकांच्या लक्षात आलं की मागच्या दरवाजाने एक गाडी निघाली आहे, तेव्हा काहीतरी काळं बेरं आहे असं लोकांच्या लक्षात आलं आणि लोक त्यांच्या गाडीमागे धावायला लागले. पण तोपर्यंत त्यांनी एका ठिकाणी तिघांच्याही प्रेतांना अर्धवट जाळण्याचा प्रयत्न केला आणि मग सगळे तिथे जमल्यावर त्यांनी त्यांच्यावर योग्य रीतीने अंतिम संस्कार केले. इतकं इंग्रजांनी जुलूम केला, जिवंतपणी तर केलाच, पण मृत्यूनंतर देखील आमच्या क्रांतिकारकांना त्यांनी जुलूमच करण्यात आला. बाल शहीद शिरीष कुमार हा देखील अगदी कोवळ्या वयाचा 16व्या वर्षी मातृभूमीसाठी शहीद झाला. सगळ्यांचे ऋण आपल्यावर आहेत आणि आजही देशाचे जवान जे आहेत ते आपल्यासाठी शहीद होत आहेत. आणि म्हणूनच तुम भूल न जाओ उनको, इसलिए
कही ये कहानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। जय हिंद, जय हिंद की सेना, जय हिंद, जय हिंद की सेना, जय हिंद, जय हिंद, जय हिंद।